मॉर्निंग मित्रांनो, आज आपल्याला वर्ग 9वीचा युनिट 1 मध्ये 1.3 होप इज द थिंग विथ फिदर्स हा आपल्याला पोएम शिकायची आहे। या पोएमचा रायटर्स आहे इमेली, दिसून राहिला ना, इमेली डिकिन्सन या लेखकाने ही पोएम लिहिलेली आहे। पोएम मोठी सुंदर आहे। आता आपण पाहतो की होप इज द थिंग्स विथ फिदर्स। दिस इज द पोएम्स बाय द फेमस अमेरिकन पोएट्सी इमेली डिकिन्सन। म्हणजे या अमेरिकन शास्त्रज्ञाने इमेली डिकिन्सन या शास्त्रज्ञाने होप इज द थिंग्स विदाउट फिदर्स ही पोएम लिहिलेली आहे। द टायटल ऑफ द पोएम्स अँड द फर्स्ट लाईन ऑफ द पोएम्स आर सेम हर इट एव्हरी बीइंग्स बिगिनिंग सेल्फ द पोएट्सी refer to hope as a birds. The center idea of the poems is the role played by hope in your lives. According to the poetry, hope, the little bird that nests in our soul, keeps it going even in the most difficulty of times and demands nothing in returns. आपण होप इज द थिंग्स विथ द फिदर्स या पोएम विषयी आपण थोडंसं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे। त्याच्यानंतर आपण पोएमला सुरुवात करू। आता पोएम पहिला स्टांजा आहे, फर्स्ट स्टांजा। लक्ष द्या मित्रांनो, होप इज द थिंग्स विथ फिदर्स। होप इज प्रथम पूर्ण तीनही स्टांजे आपण रीडिंग करून घेऊ। होप इज द थिंग्स विथ फिदर्स दॅट परचेस इन द सॉल अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेवर स्टॉप ॲट ऑल अँड स्वीटेस्ट इन द गॅल इज हर्ड अँड सोर मस्ट बी स्ट्रॉंग that could abase the little birds that keep so many warm. शेवटचा कडवा आहे, I have heard it in the chillest land and on the strongest sea, at never in the extremity it asked a crumb of me. आणि बाय इमेली डिकिन्सन या रायटरचं नाव आहे। प्रथम स्टांजा आपण एक्सप्लेन करून घेऊ। होप इज द थिंग्स विथ फिदर्स दॅट परचेस इन द सॉल। होप इज द फिदर्स बीइंग that is the seat in your soul, and things is a tune without the words and never stop at all. It sings is without words. It's a singing never stops. लेखक काय म्हणून राहिलेला आहे, ज्या आशा असतात, पिशे असलेली एखादी गोष्ट, फिदर्स म्हणजे पिशे, जे आत्म्यामध्ये प्रवेश करतात आणि शब्दाशिवाय सूर गातो, and sing tune without the words आणि and never stop at all, ते मुळीच थांबत नाही। सेकंड स्टांजा आहे, and sweetest in the gall is the heard and sore must be strong. It is a strong, its a song is the sweetest. Its song is the sweetest at the times of storm.
वादळ यायला सुरुवात झालेलं आहे. अँड सोर मस्ट बी स्ट्रॉंग. Singing most is the sweetly during the most difficult that could abase the little bird that kept so many warm, who gave is the comfort of the many. Comforts of the many, and such situation could possible case unsinences. सेकंड स्टांजा लेखकाने काय म्हटलेलं आहे? अँड अ स्वीटेस्ट इन द गॅल. त्यातील जो गोडगोड आवाज येतो तो गोडगोड आवाज आपल्याला ऐकायचा आहे. अँड सोर मस्ट बी स्ट्रॉंग. आणि घसा वादळ असण्यासारखा आवश्यक आहे. दॅट कूड अबॅज द लिटिल बर्ड. त्या छोट्या पक्ष्याला त्रास देऊ नका, खूप नाजूक पक्षी आहे तो. दॅट कीप सो मेनी वॉर्म. आणि त्यामुळे त्यांना बरेच उपदार मिळतात. छोट्या पक्षाला त्रास द्यायचा नसता. त्याच्यानंतर थर्ड स्टांजा. थर्ड स्टांजामध्ये सांगितलेलं आहे का आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रॉंगेस्ट सी and on the strangest sea, yet never in extremity it asked a crumb of me. I have heard the song, the birds, in the most difficulty of the Christmas turns. Yet never is the extremity it asked the crumb of me. Even in the worst of the situation, never asked bit from me in return. मी ते टबे आय हॅव हर्ड इन द चिलेस्ट लँड. मी ते टबे चिले देशात ऐकलेले आहे. अँड ऑन द स्ट्रेंगेस्ट सी. आणि ते विचित्र समुद्रावर. एट नेवर इन द एक्स्ट्रीमिटी. तरी कधी ते अतिरेकी नाही. अँड आय आस्क्ड अ क्रब ऑफ मी. मला एक तुटक असं विचारलेलं आहे. असं या कवितेमध्ये रायटर इमेली डिकिन्सननी म्हटलेलं आहे. थँक्यू. ओके.